की शेतात जायचं. उसाला पाणी, घासाला पाणी, टमाट्याला पाणी, मिरच्याला पाणी, बटाट्याला पाणी, कोबीला पाणी, आंब्याला पाणी, जामला पाणी, बोरींना पाणी, मिरच्यांना पाणी, गहूला पाणी. एवढं काम झालं. दुपार झाली की घास गवत कापायचं, डोक्यावर मारायचं आणि ढोरांना टाकलं की उरलेला दिवस मोकळाचा मोकळा. नाही, एवढं काम करूच तर मी वाचेन का? पण नाही गॅरंटी आहे का? घासाले पाणी, मोसाले पाणी, मक्याले पाणी, वदाले पाणी, कपाशीले पाणी. बाप 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 बाप, 50 म्हशीचं दूध काय ना. अरे तुझ्याकडनं जेवढं काम केलं जाईल तेवढं करायचं चालेल. आणि बाकी दुसऱ्या माणसाकडून करून घ्यायचं. हो चालेल चालेल. म्हणजे तुला काही काम नाही. नाही. पण एक लक्षात ठेवू, आम्ही तुझं जे आहे बोलणं हे ऐकून घेतलं. आमची लक्ष्मी लय कडक लक्ष्मी आहे. नाना, तुम्ही जसं मला कामाचं सांगितलं, हा. मग खाण्याचं नाही विचारलं होतं. अरे बाबा, मनुष्य ते आहे, खायचं पाहिजे ना तुला, खा ना. आम्ही कुठे काही नाही म्हणणार आहे असं. अरे जेवढं तू पोटाला लागशील तेवढंच खाणार आहे ना, का पोटाच्या वर खाणार आहे? नाही. पण तरी असू दे, बरी तू आठवण करून दिलीस. परत तू 2 टाइम जेवतो का 3 टाइम जेवतो? 3 टाइम लागतं, काम करणं पडतं बाबा. असं काय चालवताय तुम्ही? 3 टाइम म्हणजे सकाळी तुला नाश्ता पाहिजे. नाश्ता. सांग, सकाळी उठल्यास तुला नाश्ता, पोहीचा नाश्ता किती पाहिजे? 7 किलो पोहे आणि अर्धा किलो मूग भजी. 7 किलो पोहे, अर्धा किलो मूग भजी. ठीक आहे, दिलं. एवढं खाल्ल्यानंतर दुपारी तुला जेवणाची अपेक्षा राहणार नाही. मला चालत नाही ना हो, एवढा खाल्ल्यावर का माणसाला वाढ राहील का? असं. मग दुपारी तुला जेवणाला 12-1 वाजता काय पाहिजे? अशा थोड्याशा जाड्याशा बाजरीच्या भाकरी, 38 भाकरी लागतात. भोगराभर भाजी लागते. 38 भाकरी हा. दिल्या. मग संध्याकाळी काही अपेक्षा? परंतु नाना वडील लोकांनी म्हणणं ठेवलेले, उपाशी पोटी कोणी झोपू नये. ओ बापरे, 38 भाकरी खाऊन म्हणतो की वो संध्याकाळी उपाशी पोटे कोणी झोपू नये. ठीक आहे, संध्याकाळी काय पाहिजे? 4 पायलीची खिचडी. खिचडी. काय माणूस हेच का बैल आहे? अरे जेवढं लागेल तेवढं खा. मी जेवढं काम करेल तेवढं तुम्हाला. तुला वाटेल ते काय असेल नसेल ते खा, पण काम व्यवस्थित झाले पाहिजे. चालेल नाना. नाही तर मी तुला खरातल्या खरात कापून टाकेन. अजून कामावर बी जायला येणार आहे बाबा. माझ्या शब्दात जो माणूस फसला तो संपला. तू घरी जाऊ शकत नाही आणि कोणाजवळ सांगू शकत नाही. आई तर पक्की माय का लावली झाली. चल आमच्या बंगल्यावर जा. हा तुमचा मेंढर करायला सोडले. म्हणजे तुला काही आम्ही धनगर वाटलो का? लंगर नाही. नाही. अरे हा पाटलाचा वाडा. पण आता व्यवस्थित थांब, मी तुझ्या काकूला बोलवतो. जर तिने बडबड ऐकली, जबान कापून कुत्र्यामुळे भेकेल तुझी. लक्ष्मी, तू मी बोलवतो इंदिरा. तुला काही कळलं काय गाडवा? लक्ष्मी म्हणजे कोण समजलास तू? अरे हा, त्याचही बरोबर आहे. अरे बाबा, बरोबर आहे, योग्य आहे. लोक लक्ष्मी पैशालाही म्हणतात, झाडूलाही लक्ष्मी म्हणतात. अरे बाबा, मी प्रेमाने आमच्या बायकोला लक्ष्मी म्हणतो. म्हणजे तुम्हाला बायको बी नाही, मी जरा काही आमच्या डोक्याला ताण झालाय. पण असू दे, वेळा वागलाय, पण साधा बोलवतो. अरे लक्ष्मी,
अगं 2-2, 3-3 वेळा आवडी मारावी लागते तुला. हा बघ काय रे माल काय टाक मध्ये तुझ्या मायला इथपर्यंत मजाल गेली तुझी की आमच्या पत्नीला बरं झालं तिने ऐकलं नाही. चुकी झाली जाऊ द्या. मी गरीबाचा पोरगा आहे, मला बोलता येत नाही. म्हणजे तू तुझे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही तुला घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. तो जरासा बावळट आहे. येडोय म्हणा, चक्रमे म्हणा. हा बघ बघ त्याच्या मुखाने म्हणतो वेळाने चक्रमयी. जाऊ दे आपला मुलगा सारखा आहे तो. हा बरं तुम्ही थोडं बसला मला पाहू द्या. हा लवकर आणला तुम्ही. हा तरी काय काम करणार. काकू मला अर्धा रात उठाल. ऐ, बघा 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 कसं बोलतो. हा कोणता नोकर आणला तुम्ही. नाही नाही असं नोकर नाही चालत. अगं तू शांत हो. अरे काम करीन ना उभा. ऐकलं का ती भाषा. अर्ध्या रात्री उठव याचा अर्थ काय की काका जरी घरी नसले आणि रात्री बैल सुटलं, गाय सुटली, म्हैस सुटली, तू कोणाला उठवणार आहे. त्यालाच उठवणार आहे. ते म्हणतो की आम्हाला अर्ध्या रात्री उठवा, आम्ही कामच करणार. हे जरा माझी शपथ बोलणार हा नोकर तुझ्या ताब्यात आहे. हो. तर मी जरा पुण्याला जाऊन येतो. चंद्या एक लक्षात ठेव, ही तुझ्या आई समान आहे. हिला कुठलाही त्रास झाला तर तू संपला. आता माझी जी कामगिरी होती ती आम्ही तुला सांगितली. तिची घरातली कामगिरी ती सांगेल. लक्ष असू द्या. हो. आबा किती दिवस चालले. आता 1 दिवस लागतो का 2 दिवस लागतो बाबा, कारण शेतकऱ्यांचे काम करायचे आहेत ना. तुम्ही एक काम करा, काय करू. 15 दिवस येऊ नका. अरे तुमची आठवण देणार नाही मी. कशाची आठवण येऊ दे. बाबे कोणतं बी काम लागो. तू फक्त दरवाजाच्या बाहेरचं काम करायचं. आतलं काम करे डोकवायचं नाही. नाही नाही हा? येतो आम्ही. व्यवसाय करायचे. मालकाला काय पगार दिलाय. दिले ना काय पगार दिले. 1 रुपया रोज. बाबा बाबा इतकं रोज देऊन दिला मालकाने. माय हो तू का 8 आणे देते काकू. ओ मै माय मरवान तो आपोटे जन्म घ्यावा. ओ मै माय तो बी जास्त झालो. हो बो तुझं नाव काय आहे. हा तुझं नाव काय आहे. चंद्या. काय छान आहे. चंदू. हे बाय तो काय. हे बाय नाना मी मारून टाकीन बरं. 1 मिनिट बरं झालं. चंद्या चंद्या गेल्या वेळा काय तुम्ही. अहो दगडूबा हातेडा चुलता कोटीरांचा चुलत भाऊ 7 फुटावर मुली काम करतो तो. हा. अरे मला आठवणच राहिले नाही. अरे त्याच्याशी बोलतो वाटतं तू. त्याला चंदू म्हणायचं नाही. चंदू म्हणल्या की त्याला राग येतो. चंद्या म्हणायचं चंद्या. आता तुम्ही रिटर्नवर आले. अरे बाबा माझं जरा ते पानाची डबी राहून गेली होती. मला माहिती आहे. हुशार आहे. काल तुमचे डोळे लाल पडले ना. अरे पैशांचं पाकिट राहिलं होतं घरी. हा ना. हा. बरं काकू व्यवस्थित काम करायचे. हो. दररोज चारा पाणी करायचा. हा. दूध धुवायचं. हा. उसाला पाणी मकाला पाणी. हो ना बर का. हो ना. तुझं नाव काय आहे. चंद्या. चंद्या चंद्या. काका गेले आता. चला हा लवकर जायचं काम करायला. हो हा. चालेल.
हा